हालेलुया. सर्वांनी हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि याच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि प्रत्येकाने परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभुदेवा तू आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या भक्तीमध्ये प्रभुदेवा तुझी उपस्थिती असू दे. प्रभुदेवा तू इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर परमेश्वरा. कारण प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे की जिथं दोघं तिघं आहेत तिथं तुझं सानिध्य आहे. होय परमेश्वरा, आमचा विश्वास आहे की प्रभुदेवा आमच्या भक्तीमध्ये, आमच्या प्रार्थनेमध्ये तुझी उपस्थिती असणार आहे परमेश्वरा. तू आज आम्हा प्रत्येकाला स्पर्श करणार आहेस आणि प्रभुदेवा तू प्रत्येकाशी बोलणार आहेस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. या प्रभुदेवा मोंडे गुरुवारच्या दिवशी परमेश्वरा तू आम्हाला एकत्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा येण्याच्या मार्गावरती आहेत, त्यांचे मार्ग मोकळी कर. सर्व आळस, कंटाळा झटकून परमेश्वरा त्यांनी आजच्या भक्तीमध्ये हजर यावं आणि परमेश्वरा तुझी महिमा करावी, तुझी आराधना करावी. त्याबद्दल तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या. बसून काय वेळ परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण या वेळेमध्ये येशू का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हम पर किया. दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हम पर किया. हमको बचाने, मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. ओ यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. ओ यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हम पर किया. वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हम पर किया. हमको बचाने, मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उद्धार. ओ यीशु का नाम है सारी
तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में, याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से। सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम, सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन, तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से। राह तो लंबी है, साथी तो तू ही है, राह तो लंबी है, साथी तो तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में, याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में। हमको मिले है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिले है शांति, प्रभु तेरे उदार मन से। खून बहाया है, पाप को धोया है, खून बहाया है, पाप को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा त्राता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा त्राता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली, प्रभु तेरे उदार मन से याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में, याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से। हालेलुया। आपण आणखीन एक गीत गाऊ, उपासना संगीत 22 नंबर गीत आपण गाणार आहोत. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देव उद्धार, केव्हा आहे तुझी रक्तदार, देवाच्या प्रिय गोकरा. हे गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ.
सहाय देवाच्या प्रिय पोकरा. आलो तसाच प्रांतिपा आवाज गात दुर्निवा गिरीती सकटे अपार निवारी प्रिय पोकरा. आलो तसाच आंधळा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझा सगळा पुरीव प्रिय पोकरा. अशाच तू स्वीकारिशी क्षमास प्रेम करिशी की बोलणे न मोडीशी देवाच्या प्रिय पोकरा. तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास चेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय पोकरा. जसा मी आहे निराधार आलो तसाच देवदार किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय पोकरा. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया. त्या परमेश्वरानं त्या येशू ख्रिस्तानं आपल्या सर्वांच्यासाठी रक्त वाहिलं प्रिया. त्या परमेश्वरानं असं ही वेदना माझ्यासाठी तुमच्यासाठी या जगातील सर्व लोकांच्यासाठी त्या सर्व वेदना त्यानं सहन केल्या. कारण तो परमेश्वर आपल्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहे. आपले जन्म दिलेले आई वडील आपल्याला सोडून जातील परंतु आपला परमेश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही. तो युगाच्या समाप्तीपर्यंत नेहमी आपल्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. तो आपल्या सोबत चालणारा परमेश्वर आहे. वाईट परिस्थितीमध्ये आनंदाच्या परिस्थितीमध्ये सर्व परिस्थितीमध्ये तो नेहमी आपल्या सोबत उभा राहणारा परमेश्वर आहे. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद. या वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करूया आणि पूर्ण अंतःकरणाने आपल्या प्रभूची आपण आराधना करूया कारण तू अद्भुत आणि महान परमेश्वर आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का
सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है। गहराई मिले सागर के, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर के, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया, परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसे प्यार ने हमको दीवाना बनाया, प्रभु तेरे इसे प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है। थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या, प्रत्येकानं परमेश्वराची स्तुती करा प्रियानं, कारण तो परमेश्वर अत्यंत प्रेमळ परमेश्वर आहे. तो परमेश्वर तुम्हा प्रत्येकावरती प्रेम करणारा परमेश्वर आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा.
प्रभुदेवा प्रभुदेवा आमच्यावरती अत्यंत प्रेम केलं. प्रभुदेवा तू आपल्या एकुलता एक मुलाला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलं आणि प्रभुदेवा तू आमच्या सर्वांचं पाप तू आमच्यापासून काढून टाकलंस. प्रभुदेवा तू आम्हाला धुवून तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तुझ्या प्रेमासाठी प्रभुदेवा, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या अद्भुत प्रभुदेवा बलिदानासाठी परमेश्वरा, तुझ्या अर्पणासाठी आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू अद्भुत परमेश्वर आहेस, तू योग्य आहेस, तू पवित्र आहेस आणि तू अति पवित्र असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो, येशू तुझं नाम उंचावितो. धन्यवाद हालेलुया. या वेळेमध्ये आपल्यामध्ये ज्येष्ठ बाळकीन मम्मी त्या प्रार्थना करतील आजच्या भक्तीसाठी आणि होणाऱ्या पुढील भक्तीसाठी. आपण सर्वजण बसून घेऊया. हालेलुया. या वेळेमध्ये आपण ऑफरिंग परमेश्वराला देणार आहोत आणि या वेळेमध्ये आपण उपासना संगीतमधलं 506 नंबरचं गीत गाऊया. तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझी दिलेशी. हे गीत गात असताना आपण आपलं ऑफरिंग देऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि विद्यार्थ्या म्हणजे कोणतरी येईल पुढं, नाहीतर रोशन आहे, रोशन पुढे येईल आणि दान गोळा करेल. आपण तन मन धन प्रभु तव चरणी हे गीत गाऊ. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे ते तुझी दिलेशी, सकल तुझे हे तुझी दिलेशी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले. रोशन जे हे ते मीच मिळविले, समजत से अभिमानी पूर्वी, समजत से अभिमानी पूर्वी, आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, मी मम जाया अन्या सुत हे, मी मम जाया
तन प्रभु तव चरणे, तन मन तन प्रभु तव चरणे. आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. खरासे सर प्रार्थना करताय. दानसाठी आपल्यामध्ये सिस्टर आहेत, ते प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. येस जीसस. ज्यांनी दिला आहे प्रभू त्याला आशीर्वादित कर प्रभू विष्णू. जे देऊ शकले नाही प्रभू विष्णू त्यांना देखील तू आशीर्वादित कर. आणि प्रभू विष्णू त्यांना देण्यासाठी प्रभू विष्णू सहायता मदत कर. त्यांना थांबून देण्यावर तू आशीर्वादित कर. धन्यवाद करते प्रभू विष्णू. मान महिमा गौरव सन्मान तुला देते प्रभू विष्णू. ख्रिस्त आमचा तारणाऱ्याची प्रिय नावात प्रार्थना करते, ऐकून ग्रहण करते त्या. आमेन. आमेन. हालेलुया. या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनामध्ये आपण थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण मत्तई याचं पुस्तक काढणार आहोत. मत्तई याचा 26 अध्याय आणि 17 ते 19 कोणाला मिळाल तर वाचा. मत्तई याचा 26 अध्याय 17 ते 29 पर्यंत वाचा. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका यजमानाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसहित तुझ्या येथे वलांडण सण करीतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसहित भोजनास बसला. आणि ते भोजन करीत असता त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी आहे काय तो? त्याने उत्तर दिले की ज्याने माझबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु तो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याचा धिक्कार असतो. तो मनुष्य जन्मला नसतात तर ते त्याला बरे होते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी, मी आहे काय तो? तो त्याला म्हणाला, तू म्हटलेस तसेच. मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व ईशोत्कार स्मरण करून तो त्यास दिला. तो म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, ही पापांची क्षमा होण्याकरिता भक्तांकरिता ओतली जात आहे. मी तुम्हास सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षीचा हा उपज पिणारच नाही. प्रेज द लॉर्ड. वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आणि शेवटलं भोजन याचं हेडिंग आहे. आणि मोंदी गुरुवार हा दिवस पवित्र गुरुवार म्हणून साजरा केला जातो ख्रिस्ती समाजामध्ये. काही लोक हा दिवस साजरा करतात, काही चर्चेसमध्ये हा दिवस साजरा केला जात नाही. प्रत्येकाचे इथिक्स किंवा प्रत्येकाला जसं वाटते त्याप्रमाणे आपण हा दिवस स्मरणार्थ करत आहे की आजच्या दिवशी येशूनं काय केलं, वल्हांडण सणाच्या दिवशी त्यानं भोजन केलं आणि त्यानंतर त्यानं पवित्र विधी शिष्यांना लावून दिली. आणि ते पवित्र विधी म्हणजे प्रभुभोजनाचा विधी त्यानं लावून दिला. आणि प्रभुभोजन या दिवशी येशूनं काय केलं, त्याच्या शिष्यांच्या सोबत प्रभुभोजन विधी घेतला. त्यानंतर आपण जेव्हा हा जो शास्त्रभाग आहे शेवटल्या भोजनाचा, तो 4ही गॉस्पलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही इथे लिहून घेऊ शकता. मार्क याचा 4वा अध्याय आणि 12 ते 26 या वचनामध्ये सुद्धा हा दाखला आहे. त्यानंतर लूक याचा 22 अध्याय 14 ते 23 या वचनामध्ये सुद्धा याचा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. आणि योहान याचा 13वा अध्याय 1 ते 20 वचनं यामध्ये थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये तिथं मांडलेला आहे. त्यामध्ये एक गोष्ट ऍड केलेली आहे आणि ती म्हणजे येशूनं शिष्यांच्या सोबत भोजन केल्यानंतर त्यानं काय केलं, आपल्या शिष्यांचे पाय धुतले. हालेलुया. म्हणून आजच्या दिवशी येशूनं 2 विधी केलेत आणि ते विधी म्हणजे पहिली गोष्ट की शिष्यांच्या सोबत त्यानं प्रभुभोजन विधी केला आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की त्यानं शिष्यांचे सर्व शिष्य जे 12 शिष्य होते त्या सर्व शिष्यांचे काय केले, पाय धुतले.
आणि कापडानं त्यांचे पाय काय केले, पुसले. या दोन गोष्टी आजच्या दिवशी महत्वाच्या आहेत असं आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. तर आज आपण पाहणार आहोत की पवित्र जो विधी आहे म्हणजे प्रभुभोजन विधी आहे त्याचं महत्व किंवा तो कशासाठी चर्चमध्ये करण्यात आला त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि प्रभुभोजन विधी हा पवित्र विधी आहे. हालेलुया. त्या प्रभुभोजन विधीकडे आपण सर्वांनी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की प्रभुभोजन विधीमध्ये सहभागी होत असताना महत्वाच्या 2 क्रायटेरिया आहेत. त्यामधला पहिला गोष्ट की आपण पाण्यात बुडून बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्या लोकांचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे ते इलिजिबल आहेत की या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी. परंतु माझा बाप्तिस्मा झालेला आहे पाण्यामध्ये बुडून तेव्हाच मी त्या विधीमध्ये सहभागी होतो असं नाही. तर त्यासाठी दुसरी महत्वपूर्ण अट आहे आणि ती म्हणजे आपलं समर्पित जीवन पाहिजे. हालेलुया. अनेक लोक आहेत, बाप्तिस्मा झालेला आहे, प्रार्थना करणारे लोक आहेत, चर्चला जाणारे लोक आहेत, पण तो अनेक प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये ते गुरफटलेले आहेत. अनेक प्रकारच्या वाईट पापामध्ये अनेक लोक अडकलेलं आहेत. अनेक प्रकारच्या वाईट व्यसनामध्ये अनेक लोक गुंतलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून माझा बाप्तिस्मा झालेला आहे आणि मी माझं जीवन पापामध्ये जीवन जगत आहे, मी चुकीच्या मार्गाने जीवन जगत आहे, तर मी या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे आणि आपल्याला सर्व वाईट प्रकारच्या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे. या 2 महत्वपूर्ण अटी आहेत. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की षंडाची गोष्ट आहे. षंडाचं जेव्हा तारण झालं तो मंदिरामध्ये त्यानं वचन ऐकलं आणि वचन ऐकल्यानंतर काय करत आहे, तो वचनाचा अभ्यास करत आहे आणि वचनाचा अभ्यास करत असताना तो रथामधून जात असताना काय करत आहे की त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर फिलिपानं त्याला सुवार्ता सांगितली आणि त्यानंतर बाप्तिस्म्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं असावं आणि त्यामुळं त्यानं काय केलं की तिथं पाणी दिसलं आणि पाणी दिसल्याबरोबर तो विचारत आहे की मी या ठिकाणी बाप्तिस्मा घेऊ शकतो काय. आणि त्यानंतर काय केलं, षंडानं त्या ठिकाणी तिथंच बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. म्हणून बाप्तिस्माच्या संदर्भामध्ये एक महत्वाची संकल्पना ही आहे की कधी कधी आपल्याला वाटतं की मी बाप्तिस्मा घेण्यासाठी माझ्यामध्ये मॅच्युरिटी येण्याची गरज आहे. हालेलुया. सर्वजण इथंच आहेत, सर्वांनी म्हणा हालेलुया. किती जणांचा बाप्तिस्मा झालेला आहे, हात वरती करा. सगळ्यांचा आहे, विद्यार्थ्यांचं नाही झालं ना. ओके. तर बाप्तिस्माच्या संदर्भामध्ये सर्वांनी लक्ष घ्या की कधी कधी आपण काय करतो, बाप्तिस्मा घेण्यासाठी टाळाटाळ करतो किंवा आपण म्हणतो की अजूनपर्यंत मला काय करायचं आहे, वचनामध्ये अभ्यास करायचा आहे आणि नंतर मी बाप्तिस्मा घेतो. परंतु ज्याप्रमाणे षंडाचं उदाहरण आपल्याला बायबलमध्ये सांगितलेलं आहे की त्याला वचन कळालं, येशू कळाला, येशूचा त्यानं स्वीकार केला आणि त्यानंतर लगेच त्यानं काय केला, पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा हे असं प्रतीक आहे की त्या समर्पणाचं एक प्रतीक आहे की इथून पुढे मी प्रभू येशूच्या दाखवलेल्या मार्गावरतीच जीवन जगणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त जसा जगला, येशू ख्रिस्तासारखं मी माझं जीवन जगणार आहे. हे कमिटमेंट आपण काय करत आहे, त्या बाप्तिस्माच्या स्वरूपामध्ये आपण देत आहोत. बाप्तिस्मा होत असताना व्यक्तीला काय केलं जातं की पाण्यामध्ये बुडवलं जातं. याचा अर्थ की माझा जो जुना स्वभाव आहे, माझे जे जुने विचार आहेत किंवा माझं जे काही जुनं पाप आहे मी त्या पाण्यामध्ये गाडत आहे आणि मी नव्यानं काय करत आहे, पुन्हा माझं पुनरुत्थान होत आहे आणि इथून पुढं मी नवीन प्रमोद म्हणून जीवन जगणार आहे. हालेलुया. इथून पुढं मी देहाच्या गोष्टी करणार नाही, इथून पुढं मी कोणतंही पाप करणार नाही, तर इथून पुढं मी देवाच्या दाखवलेल्या पवित्र मार्गावरतीच मी काय करणार आहे, जीवन जगणार आहे. म्हणून पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना पाण्याचा बाप्तिस्मा होणं हे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपलं समर्पित जीवन पाहिजे. हालेलुया. म्हणून आपला बाप्तिस्मा झाला असेल आणि मी जर पापामध्ये जीवन जगत असेल, मी जर दैहिक गोष्टीमध्ये जर जीवन जगत असेल, तर मी या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. हालेलुया. समजत आहे सर्वांना. म्हणून सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण काही गोष्टी आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा की प्रभुभोजन विधी म्हणजे ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक आणि घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करण्यासारखा आहे. प्रभुभोजन विधीमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो किंवा विधीमध्ये आपण गांभीर्यानं जेव्हा त्यामध्ये भाग घेतो, याचा अर्थ की माझा ख्रिस्ताबरोबरचा वैयक्तिक संबंध घनिष्ठ आहे. हालेलुया. मी एकदम माझ्या प्रभूशी जुळलेला आहे, मी पाप करू शकत नाही. हालेलुया. बाप्तिस्मा म्हणजे विधीमध्ये जेव्हा आपण सहभागी होतो, याचा अर्थ की मी दाखवतो
की मी काय करत आहे, मी माझं जीवन समर्पितपणे जीवन जगत आहे, मी माझं जीवन पवित्रपणे मी माझं काय करत आहे, जीवन जगत आहे. म्हणून प्रभुभोजन विधीमध्ये सहभागी होणं याचा पहिला अर्थ आहे की माझा ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक आणि एकदम घनिष्ठ संबंध असतो आणि ते आपण काय करतो, दाखवत असतो. योहान याचा 6वा अध्याय 53 ते 58 वचन आपण वाचूया. योहान 6वा अध्याय 53 ते 58. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ले तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. येशू ख्रिस्त जिवंत भाकर आहे, स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि आपण येशूचं शरीर सेवन करतो. ज्याप्रमाणे भाकरी हे प्रतीक कशाचं आहे, येशूच्या शरीराचं प्रतीक आहे आणि द्राक्षारस हे येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे आणि आपण येशूचं शरीर सेवन करतो, येशूचं रक्त सेवन करतो. याचा अर्थ की आपल्यामध्ये काय आहे की प्रभू वचनामध्ये सहभागी झाल्यामुळं किंवा त्याचं रक्ताचं किंवा त्या द्राक्षारसाचं किंवा त्या भाकरीचं सेवन करण्याद्वारे आपल्यामध्ये सार्वकालिक जीवन मिळतं. हालेलुया. आपण येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार, परंतु त्यानंतर पवित्र जीवन जगण्यासाठी हा एक स्मरणार्थ विधी आहे की जेव्हा आपण द्राक्षारस पितो तेव्हा त्या येशूनं आपल्यासाठी सांडलेल्या रक्ताची आठवण आपल्याला ती होते. जेव्हा आपण त्या चपातीकडे पाहतो, आपल्या हातामध्ये गांभीर्याने घेतो, तेव्हा ते येशूनं आपल्यासाठी मोडलेलं जे शरीर आहे त्याचं ते प्रतीक आहे. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की प्रभू वचनामध्ये सहभागी झाल्यानं आपल्यामध्ये त्याचं सार्वकालिक जीवन मिळतं. त्यानंतर शेवटल्या दिवशी आपल्याला काय केलं जाईल, उठवलं जाईल. जेव्हा येशू येईल, यामध्ये 2 गोष्टी आहेत की जेव्हा येशू, जर आपण जिवंत असताना येशू आल्यानंतर आपलं रूपांतर होईल आणि आपण काय करणार, ते येशूच्या सोबत आपण जाणार आहोत. आणि जर आपण या पृथ्वीवरती जर राहिलो तर आपल्याला काय करावं लागेल, आपण जर प्रामाणिकपणे परमेश्वरावरती विश्वास ठेवून सर्व संकटामधून अडचणीमधून जात असताना आपण शेवटपर्यंत परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगलो तर आपल्याला काय करेल की आपल्याला आपलं पुनरुत्थान होईल. जेव्हा येशू न्याय करण्यासाठी येईल तेव्हा आपण त्याच्यासोबत जाणार आहोत. म्हणून जो या विधीमध्ये सहभागी होतो त्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. जो या विधीमध्ये सहभागी होतो त्याला पुनरुत्थान आहे, तो पुन्हा जिवंत होणार आहे जेव्हा येशू आपल्याला न्यायला येणार तेव्हा. आणि या विधीमध्ये जो सहभागी होतो तो परमेश्वरामध्ये राहतो. हालेलुया. जेव्हा मी द्राक्षारस पीत आहे तेव्हा ते येशूचं रक्त माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. जेव्हा मी ती भाकरी खात आहे याचा अर्थ की ते येशूचं देह माझ्या शरीरामध्ये मी स्वीकारत आहे आणि आपण सर्वजण, याचा अर्थ की मी आणि माझा जो प्रभू आहे आपण काय करत आहोत, एक देह होत आहोत. हालेलुया. त्याचं रक्त आपल्या शरीरामध्ये वाहत आहे आणि त्याचा देह सुद्धा आपल्या शरीराशी जुळलेला आहे आणि आपण दोघ जण म्हणजे मी आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आपण दोघे जण एक देह झालेलो आहोत. हालेलुया. आपण विभक्त नाही आहोत. प्रभोजन विधीमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण एक देहामध्ये काय करतो, जीवन जगायला सुरुवात करतो आणि आपला नातेसंबंध एकदम घनिष्ठ होतो. हे या प्रभू वचनाचं प्रतीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की आपण जेव्हा वाचतो की 1 कोरिंथ याचा 11वा अध्याय आणि 23 आणि 25 वाचा. 1 कोरिंथ 11वा अध्याय 23 ते 25. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला सोडून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्याचा तुम्ही हा पिता तितक्याचा माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि दुसरी गोष्ट की प्रभू वचन विधी म्हणजे हे येशूच्या
येशूनं जे सांडलेलं रक्त आहे आणि येशूनं आपल्यासाठी जे वधस्तंभावरती मोडलेलं जे शरीर आहे त्याचं आपण काय करत आहोत? स्मरण करत आहोत. हालेलुया. त्याची आपण आठवण करत आहोत. ज्याप्रमाणे गुड फ्रायडेला आपण आठवण करतच आहोत की येशू माझ्या पापासाठी मरण पावला. ईस्टरला सुद्धा आपण आठवण करतो की येशू पुन्हा मरणामधून जिवंत झाला. परंतु दर महिन्यामध्ये काही चर्चेसमध्ये पहिल्या रविवारी हा विधी साजरा केला जातो, पहिल्या संडेच्या दिवशी. काही चर्चेसमध्ये दुसऱ्या संडेच्या दिवशी. जसं त्या चर्चेसमध्ये अरेंजमेंट असेल त्याप्रमाणे ते चर्चेस या विधीचं हा विधी घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून हा जो विधी आहे याचं महत्व आहे की येशूनं जे माझ्यासाठी त्याचं शरीर जे अर्पण केलेलं आहे, त्याचं शरीर जे मोडलेलं आहे आणि त्याचं जे पवित्र रक्त माझ्या पापासाठी जे सांडलेलं आहे त्याचं आपण काय करत आहोत? स्मरण करत आहोत. हालेलुया. दर महिन्यामध्ये आपण या विधीमध्ये सहभागी होतो. याचा अर्थ की मी त्यानं मोडलेल्या शरीराची आठवण करतो, त्याचं स्मरण करतो. पुन्हा एकदा देवाचा आत्मा मला जाणीव करून देतो की मी तुझ्यासाठी, ते येशूनं तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, ते येशूनं तुझ्यासाठी त्याचं शरीर मोडलेलं आहे. आणि ते आपल्याला ही जाणीव करून देतं की मला आता काय करायचं नाही? पाप करत राहायचं नाही. मला देवाच्या विरोधात अन्यामंग करत जीवन जगायचं नाही. ते शरीर आणि तो द्राक्षारस आणि त्याचं रक्त, त्याचं शरीर, याचा अर्थ की ती भाकर आपल्याला पुन्हा प्रोत्साहन देते, आपल्याला पुन्हा उत्तेजन देते की आपल्याला सर्व पापातून आपण लांब राहून आपण पवित्र जीवन जगण्यासाठी. मग दुसरी गोष्ट की येशूनं केलेल्या अर्पणाचं स्मरण हा विधी आपल्याला करून देतो. पहिले करीत 11:26 वचनाचा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व आपल्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आणि जे जे लोक या विधीमध्ये सहभागी होतात ते काय करतात? प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत काय करतात? घोषणा करतात. हालेलुया. याचा अर्थ की मी घोषणा करतोय की माझ्या पापासाठी येशू मरण पावला. हालेलुया. आणि मी घोषणा करतो, याचा अर्थ की मी मंडळीच्या समोर मी स्वीकारत आहे की मी माझ्या प्रभूला वैयक्तिक स्वीकारलेला आहे आणि त्याच्या मरणाद्वारे माझं पाप काय झालेलं आहे? मिटलेलं आहे. माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. मला परमेश्वरानं काय केलेलं आहे? शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. म्हणून तिसरा मुद्दा की या विधीमध्ये जेव्हा आपण सहभागी होतो, याचा अर्थ की मी येशूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. याचा अर्थ की मी पवित्र जीवन जगणार आहे. मी त्यानं दाखवलेल्या सत्याच्या मार्गावरती चालणार आहे आणि मी माझ्या प्रभूला कधी सोडणार नाही. हे मी जग जाहीरपणे काय करत आहे? त्याची मी घोषणा करत आहे. मी दाखवत आहे की मी पवित्र जीवन जगत आहे. मी त्यानं दाखवलेल्या मार्गावरती मी जीवन जगत आहे. म्हणून तिसरा मुद्दा की जेव्हा आपण या विधीमध्ये सहभागी होतो तेव्हा आपण येशूला स्वीकारल्याची किंवा त्यानं जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याची मी काय करत आहे? घोषणा करत आहे. हालेलुया. मी तयारी दाखवत आहे की काही होऊ दे, मी येशूनं दाखवलेल्या मार्गावरतीच चालणार आहे. मी येशूच्या पाठीमागच चालणार आहे. 11:19 पहिले करीत 11:19. कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभू भोजन करणे 29 सॉरी. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. आणि या ठिकाणी सांगत आहे की प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो, जो प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतो त्याला येशूच्या मरणाचं मर्म जाणून आहे. हालेलुया. येशू माझ्यासाठी का मरण पावला याची काय करत आहे? त्याला जाणीव आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपल्याला जाणीव असणार तेव्हा मी कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही. हालेलुया. मी पवित्र जीवन जगणार. तेव्हा आपण जेव्हा पाप करणार किंवा जेव्हा आपण चुकीच्या गोष्टीमध्ये आपण चालण्याचा प्रयत्न करणार तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला सांगणार आणि तेव्हा आपण काय करणार की त्याच्या शरीराचं मर्म ओळखणार. त्यानं माझ्यासाठी का तो मरण पावला, त्यानं माझ्यासाठी का रक्त सांडलेलं आहे, त्यानं माझ्यावरती इतकं प्रेम का केलेलं आहे याची जाणीव होणार आणि आपण काय करणार? त्याच्या शरीराचं मर्म ओळखणार. हालेलुया. प्रभू भोजनाच्या विधीमध्ये मी जेव्हा सहभागी होतो याचा अर्थ की मला जाणीव आहे येशूनं सांडलेल्या रक्ताची, मला जाणीव आहे येशूनं मोडलेल्या माझ्यासाठी मोडलेल्या शरीराची मला काय आहे?
जाणीव आहे. आणि जेव्हा ही जाणीव आपल्या जीवनामध्ये सतत असणार तेव्हा मी कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही, मी कधीच पाप करणार नाही, मी देवाच्या विरोधात आज्ञाभंग कधीच करणार नाही. म्हणून चौथा मुद्दा की जेव्हा मी या विधीमध्ये सहभागी होतो याचा अर्थ की मी त्याच्या शरीराचं महत्व माझ्या जीवनामध्ये आहे, येशूच्या रक्ताचं महत्व माझ्या जीवनामध्ये आहे. 11:29 ते 32 वचन वाचा. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपला दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रित आहेत. याचे कारण हेच, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपणावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. आणि 5वा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की विधीमध्ये सहभागी होताना त्याचं मला गांभीर्य असायला पाहिजे. हालेलुया. हा विधी असाच नाही ज्याप्रमाणे कधी कधी चर्चमध्ये असं रूढी परंपरा असतात की ज्यांचं बाप्तिस्मा झालाय ते सगळेजण या विधीमध्ये सहभागी होणार. हालेलुया. जे सगळे लोक काय करतात या विधीमध्ये सहभागी होतात, परंतु इथं सांगत आहे की आपण या विधीमध्ये सहभागी होत असताना त्याचं मर्म ओळखायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव पाहिजे. आणि पुढे सांगत आहे की जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावरती काय करतो, दंड ओढवून घेतो. जो चुकीचा आहे, पाप करत आहे, देवाच्या विरोधात वागत आहे, मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत आहे आणि तो या विधीमध्ये सहभागी होत आहे, याचा अर्थ की तो स्वतःवरती काय करत आहे, दंड ओढवून घेत आहे. म्हणून विधीमध्ये सहभागी होत असताना बाजूचा व्यक्ती या विधीमध्ये सहभागी होत आहे, म्हणून मी सुद्धा उठून उभा राहून या विधीमध्ये सहभागी होता कामा नाही. हालेलुया. कधी कधी असं वाटतं की मी या विधीमध्ये सहभाग घेतला नाही तर लोक काय म्हणतील, हा सुद्धा लोक काय करतात, विचार करतात आणि या विधीमध्ये सहभागी होतात. ते पापामध्ये असतात परंतु तरी सुद्धा ते या विधीमध्ये सहभागी होतात. आणि अशा प्रकारे आपण या विधीमध्ये सहभाग घेतल्यानंतर आपल्यावरती आपण काय करतो, दंड ओढवून घेतो. म्हणून विधीमध्ये सहभागी होत असताना त्याचं गांभीर्य, तो सिरियसनेस आपल्यामध्ये असायला पाहिजे. चालले चालू द्या अशा वृत्तीनं आपण या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, कारण हा पवित्र विधी आहे, हा अतिपवित्र विधी आहे. तो फक्त द्राक्षारस दिसत आहे परंतु तो द्राक्षारस नाही तर ते येशूचं रक्त आहे. हालेलुया. ती भाकर आपल्याला दिसत आहे परंतु ती भाकर नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते येशूचं काय आहे, शरीर आहे, शरीराचं प्रतीक आहे. म्हणून या विधीमध्ये सहभागी होत असताना त्याचं गांभीर्य आपल्या सर्वांना लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आपण 5 मुद्दे पाहिलेत प्रभुवचनाच्या विधीच्या संदर्भामध्ये, की विधीमध्ये सहभागी होतो याचा अर्थ की आपला त्याच्याशी असणारा घट्ट नातेसंबंध आपण प्रदर्शित करतो. मी त्याच्यामध्ये आहे आणि तो माझ्यामध्ये आहे हे आपण दाखवतो. दुसरं आपण पाहिलं की त्यानं केलेलं जे अर्पण आहे, येशूने केलेलं अर्पण, त्याची आपण आठवण करतो. त्यानं जे बलिदान केलं त्या क्रूसखांबावरती त्याचं आपण स्मरण करतो या विधीमध्ये सहभागी होण्याद्वारे. तिसरी गोष्ट की येशूला स्वीकारल्याची घोषणा करतो. येशू माझा प्रभू आहे आणि त्यानं दाखवलेल्या पवित्र मार्गावरती मी जीवन जगणार आहे अशी आपण घोषणा करतो. चौथी गोष्ट की आपल्याला त्याच्या शरीराचं मर्म माहीत आहे, शरीराचं महत्व, त्याच्या रक्ताचं महत्व माहीत आहे हे आपण काय करतो, दाखवतो. आणि त्याचप्रमाणे या विधीमध्ये सहभागी होत असताना त्याचं आपल्याला गांभीर्य आहे, हालेलुया, त्याची गंभीरता आपल्याला आहे हे आपण काय करतो, प्रदर्शित करतो. तर आजच्या दिवशी येशूनं हा विधी शिष्यांना लावून दिला, त्या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यानं जी केली, त्यामध्ये दुसरी गोष्ट त्यानं कोणती केली, आपल्या शिष्यांचे पाय धुतलेत. हालेलुया. कधी कधी चर्चेसमध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवला जातो. चर्चमधील लोक काय करतात, एकमेकांचे पाय धुतात आणि धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून एकमेकांच्या बद्दल राग करायचा, तिरस्कार करायचा. हालेलुया. असं वागून तो विधी करून काहीच उपयोग नाही. हालेलुया. आपल्याला जर खरंच येशूनं जसं पाय धुतलं परंतु त्याची जशी वृत्ती होती, हालेलुया, यहुदा त्याला मारणार आहे, यहुदा त्याला पकडून देणार आहे आणि त्यानंतर त्याला वधस्तंभावरती जावं लागणार आहे. वधस्तंभावरती गेल्यानंतर त्याला असह्य वेदना होणार आहेत, हे सगळं काही माहीत होतं, परंतु तरी सुद्धा त्यानं काय केलं, सगळं काही सहन केलं आपल्या सर्वांच्यासाठी. म्हणून
आपण सुद्धा त्याच्यासारखं बनायला पाहिजे. आपण त्याच्यासारखी वृत्तीमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून शिष्यांचे जे पाय धुतले त्याचं 2 प्रतीक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामधलं पहिलं प्रतीक आपल्या सर्वांना माहित आहे की ते नम्रतेचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानं आपल्या सर्वांना तो कित्ता घातलेला आहे की मी नम्र आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, एकमेकांची सेवा करायची आहे, एकमेकांना मान द्यायचा आहे, एकमेकांच्यावरती प्रेम करायचं आहे, एकमेकांचं सहन करायचं आहे, हे त्यानं त्याद्वारे सांगितलेलं आहे. यहुदा येशूला धरून देणार होता. येशू म्हटला असता की हा मला धरून देणार आहे, याचं काय मी पाय धुणार नाही. हालेलुया. तसं म्हटला का? येशूने ते यहुदा इस्करियोतचे सुद्धा पण पाय धुतले. याचा अर्थ की त्यानं सांगितले की तू मला धरून दे, तू माझ्याशी किती वाईट वाग, परंतु माझं काम आहे की मी तुझ्यावरती नेहमी प्रेम करणार आहे. हालेलुया. म्हणून ती वृत्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. येशूनं शिष्यांचे पाय धुतले हे एक नम्रतेचं प्रतीक आहे. येशू दाखवत आहे की मी नम्र आहे, मी सहन करत आहे तुमच्या सर्वांचं, आणि त्याचं प्रतीक आहे. म्हणून मत्तई याचा 23 अध्याय आणि 11 आणि 12 वचन आपण वाचूया. तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जे मोठे लोक आहेत त्याने काय करायचं आहे, सेवक व्हायचं आहे. हालेलुया. मोठ्या लोकांनी मला मोठेपणा पाहिजे, मला मान पाहिजे, मला सन्मान पाहिजे, चर्चमध्ये आल्यानंतर मला खुर्चीत बसायला द्यायला पाहिजे, अशा विचारामध्ये आपल्याला चालणार नाही. म्हणून ते सांगत आहे की तुमच्यामध्ये जो कोणी मोठा आहे त्यानं काय व्हायचं आहे, सेवक व्हायचं आहे. म्हणून मोठेपणा आपल्याला सोडून आपल्याला सेवकासारखी आपल्याला वृत्ती ठेवायची आहे. जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल. स्वतःहून जो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवेल, जो स्वतःला लीन करेल, जो स्वतःला सेवकाप्रमाणे जो स्वतः वागेल, परमेश्वर त्याला उंच करेल. हालेलुया. जो स्वतःहून उंच करतो तो कधीच उंच होत नाही, परंतु जो लीन होतो त्याला परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच काय करतो, उंच करतो. 1 कोरिंथीचा 4 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. आम्ही ख्रिस्ताचे सेवक, देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाले आम्हाला मानावे. आपण काय आहोत, आम्ही ख्रिस्ताचे कोण आहोत, सेवक आहोत. हालेलुया. मी किती चांगलं शिक्षण असू दे माझं, किती मी मोठा असू दे, किती माझा चांगला जॉब असू दे, या सगळ्या गोष्टी येशूच्या समोर शून्य आहेत. हालेलुया. जेव्हा आपण येशूच्या समोर येतो, जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो, आपण सर्वजण समान आहोत आणि आपण सर्वजण देवाचे सेवक आहोत, देवाचे कारभारी आहोत. यामध्ये कोणी मोठा नाही, कोणीही लहान नाही. त्याप्रमाणे आपण जीवन जगायला पाहिजे. मार्क 10:43 मध्ये सांगत आहे की परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी सांगत आहे ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला काय व्हायला लागेल, सेवक व्हावं लागेल. मत्तई 10:44 जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झालं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं आहे, ज्याला पहिल्यांदा पुढं करायचं आहे, तर त्यानं काय करायचं आहे, पहिल्यांदा सेवक बनावं लागेल. हालेलुया. पुलपीट पर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास डायरेक्ट पुलपीट पर्यंत नसतो. हालेलुया. त्यासाठी काय करावं लागेल, पहिली स्टेज कोणती आहे, सेवकाची आहे. हालेलुया. मी जेव्हा मंडीमध्ये, मी कोल्हापूरच्या मंडीमध्ये, जेव्हा माझ्या मंडीमध्ये मी विश्वासामध्ये वाढत होतो, तेव्हा मी सुरुवातीला सकाळी लवकर जायचो चर्चमध्ये, आणि चर्चमध्ये मी झाडलोट करायचो. शाळेमध्ये आमचं चर्च भरलं जायचं. त्याप्रमाणे आपली वृत्ती आहे का? आपण चर्चची साफसफाई करण्यामध्ये आपण पुढाकार घेत आहोत का? आपण चर्चच्या कार्यामध्ये आपण पुढाकार घेत आहोत का? फक्त रविवार येऊन आपण भक्तीमध्ये सहभागी होत आहोत? याद्वारे आपल्याला कधीच आशीर्वाद मिळणार नाही. हालेलुया. म्हणून रविवारी चर्चला येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चर्चच्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा चर्चच्या कृतीमध्ये, चर्चचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सेवकाची भूमिका आपण राबवणं गरजेचं आहे. मत्तई 20:26 मध्ये सांगत आहे की तसे तुमच्यामध्ये नसावे, जर कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल. ज्याला मोठं व्हायचं आहे, ज्याला श्रेष्ठ व्हायचं आहे, ज्याला पुढे जायचं आहे, त्यांना काय करायचं आहे, पहिली पायरी काय करायची आहे, त्याला सेवक बनावंच लागेल. जोपर्यंत आपण सेवक बनणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला उंच करणार नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला पुढे नेणार नाही. म्हणून येशूने शिष्यांचे पाय धुतले आणि आपल्या सर्वांना तो कित्ता दाखवून दिलेला आहे की नम्रतेचा कित्ता आहे, सेवकपणाचा कित्ता आहे. तो आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा पाय धुतले, पाय धुण्याचं हे प्रतीक आहे ते शुद्धीकरणाचं प्रतीक आहे.
आपण सुद्धा जेव्हा बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये येतो तेव्हा आपण काय करतो? पहिल्यांदा आपण हातपाय धुतो. आपण सर्वजण अशा प्रकारे कृती करत असतो. का करत असतो की बाहेर गेल्यानंतर बॅक्टेरिया किंवा काही इन्फेक्शन्स आपल्या सोबत येत असतं. त्यामुळे आपण हातपाय जेव्हा स्वच्छ धुतो तेव्हा आपलं काय होतं? आरोग्य चांगलं राहतं. घरामध्ये कोणतेच आजार पण येत नाहीत. म्हणून जेव्हा येशूनं शिष्यांचे पाय धुतले त्याचं प्रतीक ही आहे की ते शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. येशूनं त्या पाय धुण्याच्या द्वारे त्यांना काय केलेलं आहे? त्या पाण्यानं धुतलेलं आहे आणि त्यांना शुद्ध केलेलं आहे. त्याचं ते प्रतीक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा शुद्धीकरण असणं गरजेचं आहे. आपलं मन शुद्ध असायला पाहिजे, आपलं जीवन शुद्ध असायला पाहिजे, आपलं मनामधील विचार शुद्ध आणि सरळ असायला पाहिजेत. तेव्हाच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वस्ती करणार. दुसरे गणित याचं 7वां अध्याय 1 वचन. तेव्हा प्रियजनो, आपल्याला हे अभिवचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. इथं सांगत आहे की अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. आपल्याला अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करायचं आहे. नेहमी आपल्याला शुद्ध करायचं आहे. नेहमी परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे, प्रार्थनेमध्ये जायचं आहे आणि परमेश्वराकडे पाप क्षमा मागायची आहे. आपल्या हातून जर काही गोष्टी चुकत असतील तर आपल्याला ते कबूल करायचं आहे. आपला तुटलेला नातेसंबंध पुन्हा जोडायचा आहे आणि आपल्याला त्या शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्ये नेहमी राहायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला काय करायचं आहे? शुद्ध करायचं. सर्व अशुद्ध गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या, सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला नेहमी शुद्ध व्हायचं आहे. परमेश्वराचं भय बाळगायचं आहे आणि त्याच्या पवित्रतेमध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे. पवित्रतेमध्ये आपल्याला चालायचं आहे. शेवटचं वचन वाचा मार्क याचा 7वां अध्याय आणि 20 ते 23 वचन वाचा कोणतं? मार्क 7वां अध्याय 20 ते 23. आणखी तो म्हणाला, जे मनुष्यातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला भ्रष्ट करतात, अशुद्ध करतात? तिथं स्पष्ट सांगत आहे की जार कर्म करणं, त्यानंतर चोऱ्या करणं, खून करणं, व्यभिचार करणं, लोभ धरणं, एकमेकांचा लोभ धरणं, त्यानंतर दुष्टपणा, वाईट वागणं, वाईट बोलणं, वाईट विचार करणं, कपट, एकमेकांच्या बद्दल कपट करणं, त्यानंतर कामातुरपणा म्हणजे लैंगिक वासनेमध्ये जीवन जगणं, एकमेकांचा हेवा करणं, एकमेकांच्या बद्दल गर्व करणं, शिवीगाळ करणं, एकमेकांना वाईट बोलणं, त्यानंतर अहंकार, गर्वानं आपलं जीवन भरलेलं असेल तर मूर्खपणासारखं आपण जीवन जगत असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला काय करतात? भ्रष्ट करतात, आपल्याला अशुद्ध करतात. म्हणून येशूनं शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांचं शुद्धीकरण केलं. त्याप्रमाणे येशूनं त्याचं पवित्र रक्त सांडलं आणि आपल्याला सर्व पापातून शुद्ध केलेलं आहे. आणि या ज्या काय दैहिक गोष्टी आहेत, जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा, या सर्व गोष्टीपासून सुद्धा आपल्याला लांब राहायचं आहे आणि या सर्व गोष्टीपासून सुद्धा आपल्याला शुद्ध व्हायचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. जर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील तर आपण या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपल्यामध्ये राग असेल, आपल्यामध्ये क्षमाशील वृत्ती असेल, आपण एकमेकांचा जर द्वेष करत असेल, आपण एकमेकांच्या बद्दल वाईट बोलत असेल, आपण कपट करत असेल, आपल्यामध्ये लैंगिक वासना जर आपल्या डोळ्यामध्ये वासना, लैंगिक वासना जर भरलेल्या असेल, आपण जारकर्म करत असेल, आपण हेवा करत असेल, एकमेकांना वाईट बोलत असेल, आपल्यामध्ये गर्व असेल तर आपण या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. या लहान सहान गोष्टी आहेत परंतु त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण या गोष्टीने सुद्धा आपलं जीवन काय होतं? अशुद्ध बनतं, अपवित्र बनतं. म्हणून आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे. आपल्याला त्या शुद्धीकरणामध्ये आपल्याला रोज राहायचं आहे आणि आपल्याला आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करो. म्हणून मोंदी गुरुवार या दिवशी 2 घटना घडलेल्या आहेत.
त्यामध्ये पहिली गोष्ट की येशूनं पवित्र विधी लावून दिला, जो प्रभुभोजन विधी आहे. आणि दुसरी गोष्ट की येशूनं त्याच्या शिष्यांचे पाय धुतले, नम्रतेचा धडा दिला. आणि पाय धुणे ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया त्यानं त्या ठिकाणी केली. त्यामुळे आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दररोज असायला पाहिजे. आपण नेहमी स्वतःला शुद्ध ठेवायला पाहिजे. सर्व राग, द्वेष, ज्या काय गलतीकरामधलं शेवटचं वचन वाचूया. गलती 5वा अध्याय, देहाच्या कर्मासंदर्भामध्ये. गलती 5वा अध्याय, एकोणीस वचन वाचा, 19 पासून पुढं. देहाची कर्मे तर उघड आहेत की ही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तळ, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेरपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. आज्ञाचे बस यामध्ये 21 वचन सांगत आहे, स्पष्ट सांगत आहे, अशी कर्मे करणाऱ्यांना काय मिळणार नाही? देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. याचा अर्थ की जे विश्वास ठेवत आहेत परंतु तरी सुद्धा या देहाच्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहेत तर परमेश्वर सांगत आहे, तुम्ही कितीही विश्वास ठेवा, कितीही चर्चला जावा, तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचं वतन मिळणार नाही, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत? यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की जारकर्म, याचा अर्थ की व्यभिचाराचं वृत्ती, त्यानंतर अशुद्धपणा, त्यानंतर कामातुरपणा, या ज्या काही 3 गोष्टी आहेत त्यामध्ये व्यभिचार, लैंगिक वासनाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मूर्तिपूजा, येशूला सोडून, आपल्या प्रभूला सोडून इतर गोष्टींना आपण जेव्हा महत्त्व देतो ती एक मूर्तिपूजा आहे. भले आपल्या घरामध्ये मूर्तिपूजा नसेल परंतु येशू सोडून जर इतर गोष्टींना आपण महत्त्व देत आहोत जास्त येशूच्या पेक्षा, तर ती मूर्तिपूजा प्रमाण आहे. चेटके, एकमेकांचं वाईट करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात, त्याप्रमाणे आपण नसायला पाहिजे. वैर नसायला पाहिजे, आपण कोणाशी वैर घेता कामा नये. कलह, भांडण आपण करणारे लोक नाही पाहिजे. भांडण, आपल्या घरामध्ये सुद्धा भांडण होता कामा नये. कधी कधी आपल्या घरामध्ये भांडण होणार परंतु भांडण झाल्यानंतर लगेच आपल्यामध्ये ते मिटवून घेण्याची किंवा आपल्याला ते समजून घेण्याची समंजस वृत्ती पाहिजे. पती पत्नीमध्ये भांडण होणार परंतु पती पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पुन्हा त्याने एकत्र येऊन एकमेकाला क्षमा करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून इथं कलह करणारे देवाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. नेहमी सतत भांडणारे, सतत वादविवाद करणारे देवाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. मत्सर, नेहमी काय करणारे? एकमेकांचा तिरस्कार करणारे, एकमेकांचा राग करणारे. तट, फुटी, कधी कधी आपण काय करतो की कधी कधी अनेक लोकांना सवय असते की दुसऱ्याच्या घरामध्ये जायचं आणि भांडणं लावायची. मुद्दामून काय तर काढे टाकायचे आणि आपण त्यांचा तमाशा पाहत बसायचं. अशी वृत्तीची जे लोक आहेत ते स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. त्यानंतर पक्षभेद, आपण येशूवरती विश्वास ठेवतो याचा अर्थ की आपण कोणताही पक्षभेद करता कामा नये. आपल्या घरामध्ये जर गरीब व्यक्ती आला तर त्याला सुद्धा आपण खुर्चीवरतीच बसवायला पाहिजे. नाहीतर कधी कधी आपल्यामध्ये स्वभाव असतो की जर घाण व्यक्ती आला तर त्याला खाली बसायला लावतो. तशी वृत्ती आपल्यामध्ये असता कामा नये. जातीभेद आपण करता कामा नये. लग्न ठरताना काही वेळेला आपण काय करतो? जात पाहतो, माझ्याच जातीची पाहिजे. हालेलुया. परंतु बायबल सांगत आहे की आपल्याला इथं पक्षभेद करायचा नाही, कोणताच भेद करायचा नाही. म्हणून तर मुलांनो, जेव्हा तुम्ही लग्नाच्या वयामध्ये या तेव्हा स्वतःच्याच जातीमध्ये लग्न करायचं नाही. हालेलुया. फक्त मुलगी काय पाहिजे? विश्वासणारी पाहिजे. एवढाच फक्त क्रायटेरिया ठेवायचा आणि तुम्ही लग्न करा, देव ते लग्न आशीर्वादित करेल. म्हणून कोणताही पक्षभेद, जातीभेद, कोणताही भेदभाव आपल्याला एकमेकांमध्ये करायचा नाही. जातीचा भेदभाव असेल, लहान मोठा भेदभाव असेल किंवा काळा गोरा असेल, अशा प्रकारचा भेदभाव आपल्यामध्ये नाही पाहिजे. हेवा नाही पाहिजे, गर्वानं आपलं मन भरलं नाही पाहिजे. दारूबाजी, याचा अर्थ की व्यसन आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. आणि ख्रिस्ती लोक काय करतात? चर्चमध्ये जातात, तंबाखू खायचा, पुड्या खायचा, कधी कधी ऑकेजनली सुद्धा काही दारू पिणारे लोक आहेत.
म्हणून तसं दारू पिणारे लोक देवाच्या राज्यामध्ये जात नाहीत. रंगीलपणा, फक्त ऐश करायची, मज्जा करायची, अशा स्वभावाचे लोक देवाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. हालेलुया. म्हणून पुढे सांगत आहे की याविषयी जे मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना, याचा अर्थ की असं वागणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. म्हणून सर्वांनी विचार करूया, ह्यामधला एक जर गुण माझ्या जीवनामध्ये आहे तर मला तो गुण बदलणं गरजेचं आहे. हा गुण ठेवून हा दुर्गुण जर माझ्या जीवनामध्ये आहे तर मला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही, मला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करू. या वेळेमध्ये आपण सर्वजण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उठून उभं राहूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद. सर्वांनी डोळे बंद करूया आपण देवाच्या सानिध्यामध्ये आणि काही वेळ आपण शांत राहूया आणि आपल्या अंतःकरणामध्ये आपण या गोष्टीवरती मनन करूया. जर या देहाच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत, तट, फुटी, पक्षभेद, राग, हेवा, रंगेलपणा, जारकर्म, या सर्व गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये आहेत तर आज आपण पश्चाताप करूया. देवाला सांगू की देवा, तू माझं जीवन बदल. परमेश्वरा, या सर्व गोष्टी माझ्या जीवनामधून काढून टाक आणि मला पवित्र कर. प्रत्येकानं जर या गोष्टीवरती विचार करा आणि या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहेत तर आज परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे पश्चाताप करण्याची. आज आपण परमेश्वराच्या समोर आपलं मन मोकळं करूया. परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, तू मला शुद्ध कर, तू मला पवित्र कर आणि तू मला या गोष्टीमधून बाहेर काढ. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रत्येकानं 2 मिनिटं शांत राहूया आणि या वाचलेल्या वचनानुसार आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये विचार करूया. आणि जर काही गोष्टी असतील, परमेश्वराचा आत्मा जर काही गोष्टी दाखवत असेल तर त्याबद्दल आपण पश्चाताप करूया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, प्रभोजन विधीचं महत्त्व तो आम्हाला दाखवलेलं आहेस की प्रभुदेवा, की आम्हाला याचं गांभीर्य असणं गरजेचं आहे. मी जर देहामध्ये जीवन जगत आहे आणि या विधीमध्ये मी सहभागी होत आहे तर मी स्वतःहून माझ्यावरती दंड ओढवून घेत आहे. प्रभुदेवा, या विधीचं गांभीर्य आम्ही सर्वांनी लक्षात घ्यावं. प्रभुदेवा, सर्वजण या विधीमध्ये सहभागी होतात म्हणून मी सुद्धा या विधीमध्ये सहभागी होता कामा नये. मी जर राग करत आहे, मी जर द्वेष करत आहे, मी जर भांडण करत आहे, मी जर क्षमा करत नाही, देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत, मी हेवा करत आहे, माझ्यामध्ये राग आहे, या सगळ्या काही गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये आहेत तर परमेश्वर सांगत आहे की तुम्हाला स्वर्गीयाचं राज्य मिळणार नाही. म्हणून या विधीमध्ये सहभागी होत असताना आपण या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपण पश्चाताप करून आपलं मन आपण शुद्ध आणि पवित्र करणं गरजेचं आहे. प्रिय, येशूने शिष्यांचे पाय धुतले त्याप्रमाणे माझ्यामध्ये नम्रता आहे का? येशूने जो नम्रतेचा कित्ता घालून दिलेला आहे त्याप्रमाणे मी नम्रपणे जीवन जगत आहे का माझं जीवन गर्वानं भरलेलं आहे? याचं सुद्धा आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. थँक्यू जीसस. ज्याप्रमाणे येशूनं त्यांचे पाय धुतले आणि ते एक शुद्धीकरणाचं प्रतीक ते आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याप्रमाणे मी शुद्धीकरणामध्ये माझं जीवन जगत आहे का? मी स्वतःला शुद्ध राखत आहे का? मी स्वतःला पवित्र राखत आहे का? त्यानं जो सत्याचा मार्ग माझ्या प्रभूनं मला दिलेला आहे, त्यानं जो पवित्र मार्ग मला दाखवलेला आहे, त्या मार्गावरतीच मी माझं जीवन जगत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो. या वाचलेल्या वचनानुसार प्रभुदेवा, प्रभुभोजन विधीचं महत्त्व आणि परमेश्वरा जे काही परमेश्वरा शुद्धीकरणाचं महत्त्व, नम्रतेचं महत्त्व तो आम्हाला आज दाखवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर दैहिक गोष्टी असतील, पवित्र आत्मा आज त्या गोष्टी तू प्रत्येकाला दाखव. पवित्र आत्मा, आणि प्रत्येकानं क्षमा मागावी, प्रत्येकानं पश्चाताप करावा आणि देहाच्या सर्व गोष्टी प्रभुदेवा आम्ही सर्वांनी सोडून देऊन आम्ही स्वतःला पवित्र राखावं, आम्ही स्वतःला शुद्ध करावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर.
इथं बसलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण तू जाणतोस, प्रत्येकाचं जीवन तुला माहित आहे परमेश्वरा. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू बोचणी लागू दे परमेश्वरा. आणि ज्या काही प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही काढून टाकाव्यात. आणि प्रभुदेवा पुन्हा एकदा नव्यानं आम्ही आमचं जीवन तुला अर्पण करावं. आम्ही आमचं जीवन पवित्र राखावं. आम्ही आमचं जीवन शुद्ध राखावं. यासाठी प्रभू तू इथं भासलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा आमच्यामध्ये नम्रता असण्यासाठी तुझी कृपा कर. प्रभुदेवा आमच्यामध्ये जर गर्व असेल, जर घमंडानं आमचं अंतःकरण भरलं असेल, तर प्रभुदेवा तू जो कित्ता आम्हाला घालून दिला त्याप्रमाणे प्रभुदेवा तुझ्यासारखं आम्हाला तू नम्र बनव, तुझ्यासारखं आम्हाला लीन बनव परमेश्वरा. धन्यवाद देतो. आणि आम्ही स्वतःला शुद्ध राखण्यासाठी सर्व दैहिक गोष्टी आम्ही सोडून देऊन, सर्व दैहिक गोष्टींना आम्ही दुय्यम स्थान देऊन आम्ही पवित्रीकरणामध्ये वाढण्यासाठी, शुद्धीकरणामध्ये वाढण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. या वेळेमध्ये ज्या लोकांना या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे ते लोक उभा राहतील आणि जे या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत ते खाली बसतील. आणि आपण सर्वांनी प्रार्थनेमध्येच आपण असणार आहोत. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. जे लोक पवित्र जीवन जगत आहेत, ज्या लोकांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, आणि जे लोक दैहिक गोष्टीपासून विभक्त आहेत, ज्यांनी दैहिक गोष्टीला जास्त महत्त्व न देता राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, गर्व, घमंड या सगळ्या काही गोष्टी, देहाच्या गोष्टी ज्यांनी सोडून देऊन, ज्यांनी स्वतःला रिक्त केलेलं आहे, नम्र केलेलं आहे, स्वतःला शुद्ध केलेलं आहे, जे शुद्धीकरणाच्या मार्गावरती आहेत, सत्याच्या मार्गावरती आहेत, ते लोक या विधीमध्ये सहभागी होऊ शकतात. असे लोक उभा राहतील. आपण सर्वांनी प्रार्थनेमध्ये असणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद. या वेळेमध्ये रणविका अंकल आहेत, ते आपल्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करतील. हालेलुया. धन्यवाद 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 प्रभू परमेश्वर. तुझे स्तुती प्रभू देव बाप्पा, तुझे गौरव, तुझे महिमा हो प्रभू. आजच्या मौन गुरुवार यासाठी प्रभू देवा या इथे एकत्र जमले असताना प्रभू देवा तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे प्रभू. प्रभू देवप्पा 2024 वर्षापूर्वी प्रभू देवप्पा तू आम्हासाठी वधस्तंभावर स्वतःचं शरीर मोडलेलं आहेस प्रभू. आणि प्रभू देवप्पा स्वतःचं पवित्र असं रक्त आम्हा शुद्धीकरणासाठी प्रभू देवप्पा तू ओतले आहेस. हो देवप्पा, या शरीराचं प्रतीक ते भाकर प्रभू देवप्पा तू आम्हाला देत आहेस. आणि त्या जेणेकरून प्रभू आम्ही तुझं स्मरण करावं. जे तुझं रक्त आहे प्रभू देवप्पा ते द्राक्षरसाचं रूपामध्ये प्रभू देवप्पा तुझे रक्त प्रभू आम्ही तुझ्या तू आम्हासाठी सांडलेले रक्त याचे प्रतीक म्हणून प्रभू आम्ही घेत असता देवप्पा आम्हाला तुझे तू आम्हासाठी केलेल्या प्रेमाचं आठवण आहे प्रभू परमेश्वर. या स्मरणार्थ प्रभू देवप्पा हे आमचं जीवन प्रभू शुद्ध आणि पवित्र राखण्यासाठी प्रभू देवप्पा तू आम्हाला सहायता केलीस. तुझे आभार मानतो परमेश्वरा. जर आम्हामध्ये जर कोणी प्रभू देवप्पा जर चुकीचं असेल प्रभू देवप्पा तू आम्हाला क्षमा कर प्रभू परमेश्वरा. आणि त्यांना पवित्र जीवन जगून प्रभू देवप्पा पश्चातापाचं जीवन जगून प्रभू देवप्पा ते तुझ्या पवित्र विधीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू देवप्पा त्यांच्या मनाची तो तयारी कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आजचं भक्ती प्रभू देवप्पा तू आशीर्वादित केलंस आणि हे प्रभू वचनाचा विधी प्रभू देवप्पा पवित्रतेने घेण्यासाठी आणि त्यामध्ये तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी, तुझ्या नीतिमार्गाने चालण्यासाठी आणि तू सांगितलेल्या प्रत्येक वचनानुसार आम्हाला पुढील जीवन जगण्यासाठी प्रभू देवप्पा तू आम्हाला सहायता कर. सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात पुन्हा आमेन आमेन. या वेळेमध्ये आपण एक गीत गाणार आहोत, कशाला आता मोह पापी कशाला. हे गीत चालू असताना सर्वांनी समोर यायचं एक एक जण. आणि या ठिकाणी जी भाकर आहे आणि जे द्राक्षरसाचा प्याला आहे ते आपण दोन्ही आपल्या हातामध्ये घेऊन ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि आपण सर्वांनी घेतल्यानंतर आपण एकत्र त्या विधीचं आपण सेवन करणार आहोत. गीत गात असताना सर्वांनी पुढे यायचं आहे आणि आपला प्याला आणि आपली भाकर घेऊन आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपण गीत गावे, कशाला आता मोह पापे कशाला. कशाला आता क्लेश चिंता कशाला.
खेळून राहे. जगा येऊ दे घेऊनी वागू राजा. प्रमत्ता गुराना मला जिंकणे साध्य कोणास नोहे. शरीरी तुझे रक्त खेळून राहे. करो कोणी निंदा धरू मसराते. न माझे कशाशी कशाचेच नाते. तुझ्या वाचूनी शून्य सारे मला हे. शरीरी तुझे रक्त खेळून स्तंभ मी घेतला स्कंद देशी. खेळून तया घेतले आपणाशी. पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे. शरीरी तुझे रक्त खेळून राहे. जिथे मी माझ्या पुढे स्वर्गत आहे. शरीरी तुझे रक्त खेळून राहे. कशाला आता कशाला आता पापे कशाला. कशाला आता क्लेश चिंता कशाला. पुढे माझिया मार्ग मी अन्य पाहे. शरीरी तुझे रक्त खेळून राहे. जगा येऊ दे घेऊन वागू राजा. बघू दे जगाच्या प्रमत्ता गुराना. मला जिंकणे साध्य कोणास नोहे. शरीरी तुझे रक्त खेळून ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामधील भाकरीचं सेवन आपण करूया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामधील प्याल्याचं आपण सर्वांनी एकत्र सेवन करूया. आपण वधस्तंभ मी घेतला स्कंद देशी ते चरण म्हणूया. 4 नंबरचं चरण. स्तंभ घेतला स्कंद देशी, खेळोनी तया घेतले आपणाशी.
कशाला आता मोह पापे कशाला आता क्लेश चिंता कशाला पुढे माझिया मार्ग मी अन्य पाहे शरीरी तुझे रक्त खेळून थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया प्रियानं. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. जेव्हा आपण या विधीमध्ये सहभाग घेतलेला आहे ते द्राक्षरसाचं जे रक्ताचं प्रतीक आहे द्राक्षरस ते आपण जेव्हा सेवन घेतो तेव्हा ते रक्त आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. त्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे प्रिया. त्या रक्तामध्ये जीवन आहे आणि जेव्हा त्या रक्ताचं आपण सेवन करतो ते येशूचं जीवन आपल्यामध्ये कार्य करतं प्रिया. आपल्याला ते पुन्हा जीवन देतं प्रिया. म्हणून या वेळेमध्ये आपण सर्वांनी आपलं समर्पण करूया आणि परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा तुम्हाला सहाय्य केलं की या पवित्र विधीमध्ये सहभाग होण्यासाठी. प्रभुदेवा इथून पुढं मी पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. मी कोणतंही चुकीचं पाऊल टाकू नये. मी कोणतंही चुकीचं पाप करू नये. ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या गोष्टी मी कधीच करू नये. यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा ज्या ज्या लोकांनी या विधीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्याने तुझं रक्त सेवन केलेलं आहे, त्याने तुझा देह खाल्लेला आहे. येशूच्या नामाने परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येऊ दे अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा तुझं रक्त आमच्या शरीरामध्ये आहे. ज्याप्रमाणे गीतकार म्हणत आहे की शरीरी तुझे रक्त खेळून येत आहे. होय परमेश्वरा तुझं रक्त आम्हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये खेळत आहे. प्रभुदेवा त्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, त्या रक्तामध्ये जीवन आहे परमेश्वरा, त्या रक्तामध्ये आरोग्य आहे. इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारं सर्व आजारपण त्या रक्तानं प्रभुदेवा धुवन शुद्ध आणि पवित्र करत आहे. सर्व आजारपण येशूच्या नामामध्ये निघून जाऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा तुमचं जीवन आमच्या जीवनाद्वारे इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभुदेवा. या विधीमध्ये प्रभुदेवा प्रत्येकानं गांभीर्याने सहभाग घेण्यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथून पुढे परमेश्वरा आम्ही प्रत्येकानं सर्व प्रकारच्या दही गोष्टी सोडून द्याव्यात परमेश्वरा. ज्या देहाच्या वासना आहेत प्रभुदेवा, राग, द्वेष, तट, फुटे, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, प्रभुदेवा, जारकर्म, या सगळ्या गोष्टी परमेश्वरा ज्या काही दही गोष्टी आहेत त्याचा आम्ही त्याग करावा परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तू दाखवलेल्या पवित्र मार्गावरती जीवन जगावं. तू दाखवलेल्या सत्याच्या मार्गावरती जीवन जगण्यासाठी इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर प्रभुदेवा. सर्व अडखळणं प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामधून काढून टाक प्रभुदेवा. प्रभुदेवा सर्व प्रकारची बंधनं नासर येशूच्या नामामध्ये तुटली जाऊ देत परमेश्वरा. कारण तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या रक्तामध्ये मुक्ती आहे परमेश्वरा. ती मुक्ती, ती शांती, ते समाधान इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही नासर येशूच्या नामामध्ये डिक्लेअर करत आहे. येशू प्रत्येकाला सहाय्य कर. येशू प्रत्येकाला आरोग्य दे. येशू प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. ज्या लोकांनी परमेश्वरा या विधीमध्ये सहभाग घेतला नाही त्या लोकांना परमेश्वरा पवित्र आत्मा तू सहाय्य कर. लवकरात लवकर प्रभुदेवा बाप्तिस्मा घेण्यासाठी आणि प्रभुदेवा स्वतःचं जीवन प्रभुदेवा तुला समर्पण करण्यासाठी पवित्र आत्मा तू त्यांना प्रेरणा दे. धन्यवाद देतो. आजची विधी तू आशीर्वादित केले प्रभुदेवा. आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊन सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. ही आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण सोडून सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास कक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आम्हा प्रत्येकासोबत असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.